सध्या निवडणुकीचे वारे आहे, यामुळे आमदार होण्यासाठी विविध मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत। आपापल्या परीने ते तयारी करताना दिसत आहेत। लातूर जिल्ह्यातील निलंगा या भागामध्ये देखील आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, परंतु त्यामध्ये डॉक्टर बापूसाहेब उजेडकर पाटील यांचे नाव सर्वात पुढे आहे। लोकांचा प्रतिसाद त्यांना मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आहे। त्यांचे वडील देखील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेले होते। त्यांच्या मागे मोठा जनाधार होता आणि त्यांचाच आदर्श घेऊन आता त्यांचे सुपुत्र उच्च शिक्षित व्यक्तिमत्व डॉक्टर बापूसाहेब उजेडकर पाटील हे सामाजिक कार्यामध्ये आपला वेळ देत आहेत। लोकांच्या हाकेला वो देत आहेत आणि अडचणीमध्ये असणाऱ्यांना मदतीचा हात देत आहेत। तुम्ही माझी साथ द्या, मी तुमच्या सोबत आहे असे म्हणून ते सर्वसामान्य लोकांची सेवा करत आहेत। म्हणून या भागामध्ये आता परिवर्तनाचे वारे दिसत आहे। शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते या भागातील सुप्रसिद्ध नेते आहेत। म्हणून आम्ही तयारी विधानसभेची या कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आज संवाद साधलेला आहे। लोकांच्या कल्याणासाठी त्यांची मोठी तळमळ आहे। लोकांना मूलभूत गरजा मिळाव्यात, तसेच या भागामध्ये उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यांचे खूप मोठे स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी यावेळी त्यांना आमदार व्हायचं आहे। या भागातील सर्वसामान्य जनता त्यांच्या मागे खंबीरपणे असणार आहे आणि यावेळी या मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आहे, हा विश्वास या भागातील लोकांना आहे। यामुळे डॉक्टर बापूसाहेब उजेडकर यांचा राजकीय भविष्यकाळ हा खूपच उज्ज्वल आहे। म्हणून आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। तयारी विधानसभेची आणि ज्यावेळेला आपण तयारी करतो, तयारीत असतो, तयार असतो, तेव्हा जनता सुद्धा आतुरलेली असते की आमच्या समोर काही नवीन ऑप्शन आहे का। आणि मग या लोकशाहीमध्ये प्रत्येक वेळी एक नवीन चेहरा पुढे येतो। प्रत्येकाला यश मिळेल असं नाही, परंतु समोर आलेला चेहरा जर अगदी कणखर असेल, त्याला जनतेच्या मतदारसंघातील प्रश्नांची जाण असेल, तर मला असं वाटतं अशी व्यक्ती जान से प्यारी होती है। निलंगा विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत, असलेही पाहिजे, परंतु या सगळ्यांच्या गर्दीमध्ये एक चेहरा उठून दिसतो, तो म्हणजे डॉक्टर बापूसाहेब उजेडकर, म्हणजेच सर्वांचे लाडके पाटील। हा चेहरा वेगळा आहे, फ्रेश आहे, पाटी कोरी आहे आणि राजकारण का करतो याचं उत्तर जर त्यांना विचारलं तर एकच येतं की वडील या ठिकाणी राजकारण करायचे, म्हणजे वडील राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करायचे आणि मग वडिलांच्या विचारांचा वारसा आपण कणखरपणे पुढे नेला पाहिजे। निलंगा विधानसभा मतदारसंघातील तमाम लोकांची अपेक्षा आहे, आशा आहे की साहेब आपण यावं, पुढे यावं, उभा राहा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाकडून ते इच्छुक आहेत। सध्या वारं बघितलं आपण तर लोकांनाही समजतं साहेबांचं वारं आहे, साहेबांच्याच नावाची चर्चा आहे, साहेबांच्याच पक्षाची चर्चा आहे आणि अशा वेळी मग या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी उभारलं पाहिजे। आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण अनेक बाबी जाणून घेणार आहोत, कारण कौल, मत, अभिप्राय या अनेक बाबी असतात। साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। अगदी सुरुवात करूया। पहिला तर प्रश्न असा आहे की निलंगा विधानसभा मतदारसंघ आता निवडणूक जवळ येत आहे, केव्हाही आचारसंहिता लागू शकते आणि हम तयार आहे, नाही का? तर विचारावं वाटतं की कुठल्या मुद्द्यावर या ठिकाणी आपण लढणार आहात, काय नेमकी तयारी सुरू आहे आणि जेव्हा लोकांशी आपण भेटताय तर लोकांकडला अभिप्राय काय असतो? नमस्कार, मी डॉक्टर बापूसाहेब पाटील उजेडकर। प्रश्न सरळ साधा आहे, निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक का लढवावी?
लोकांमध्ये गेलं ना, प्रश्नांची भरमाड येते अंगावर. सहज गेलं, पीक विम्याचा प्रश्न आहे, नद्यांच्या खोलीकरणाचे प्रश्न आहेत, सततचा दुष्काळ आहे, शिक्षणाची वानवा आहे, व्यापाऱ्याची बाजारपेठ अस्तित्वातच नाही, जी की सीमावर्ती भागामध्ये फार मोठं व्यापाराचं केंद्र या भागामध्ये निर्माण व्हायला पाहिजे होतं. 60-65 वर्षाचा काळ लोटला निजामाच्या नंतर. 17 सप्टेंबर तोंडावर आहे. मराठवाडा मुक्ती दिन आपण साजरा करतोय. निजामाच्या नंतर सुद्धा या भागाला स्वातंत्र्याची सुख संपदा उत्पन्न करता आली नाही, झाली नाही. ही या भागाची एक शोकांतिका आहे. नेतृत्वाला दोष द्यावं किंवा त्यांनी काही केलं नाही, मी कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठीचा भाग हा नाही. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या तालुक्यामध्ये व्हायला हवी होती. आज आपण Y2Kच्या संगणकीय युगामध्ये फिरतोय. बाहेर जग व्यापून गेलंय. टेक्नॉलॉजी आणि रिसर्च इनोव्हेशनचं काळ आहे. समोर जर इतर ठिकाणी पाहिलं ना, दुसऱ्या शहरांमध्ये, दुसऱ्या मतदारसंघांमध्ये पाहिलं तर आमच्याकडे 7वी 8वीला मुलं आहेत तर त्यांच्याकडे ग्रॅज्युएशनची होऊन जातात. आमच्याकडे ग्रॅज्युएट कॉलेज निघाले तर त्यांच्याकडे इंजिनिअरिंग मेडिकलचे हब तयार होतात. आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये 20-25 वर्षाचा डिफरन्स का झाला? मांजरा नदी आहे आमच्यात, निसर्गाची देण आहे, तेरणा आहे. दोन्ही नद्यांना थांबवता का आलं नाही? पाण्याचं दुर्भिक्ष दूर करता का आलं नाही? सुपीक जमीन आहे. उजेड आणि वांजरखेडा असा हा जो बेल्ट आहे साहेब माझ्या तालुक्यातला, जवळजवळ 100च्या वर BC सॉइल बेल्ट आहे. काळ्या मातीचा पट्टा 100, माझ्याच बोरची केसिंग 103 आहे. म्हणजे एवढी सुपीक जमीन असताना या ठिकाणी पाणी डेव्हलप करता आलं असतं, शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करता आली असती, कृषी प्रक्रिया उद्योग निर्माण केले असते, सहकार डेव्हलप करता आला असता. सहकाराचा मिनमिनता दिवा म्हणून पाहिलं जातं ते लातूरच्या नेतृत्वाकडे. निलंगेच्या नेतृत्वाकडे पाहिलं गेलं नाही. ते कोणत्याही पक्षाचे असो. असलेले साखर कारखाने बुडीत निघाले, लोकांनी खाजगीकरणामध्ये विकत घेतलेत. सूतगिरणी चालवण्याचा, कारखाना चालवण्याचा अनुभव नाहीये. फक्त कुणाला तरी विरोध करायचं, स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांना विरोध करायचं म्हणून संभाजीराव पाटील, आणि संभाजीरावला विरोध करायचं म्हणून आता अशोकराव पाटील. प्रश्न या दोन पक्षाचा किंवा या दोन व्यक्तिमत्वाचा नाहीये, त्या भागामध्ये जन्मलेल्या तरुणांच्या भविष्याचा विषय निर्माण झालाय साहेब. इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडलंय. आज 10वीचं पोरग पास झालं तर 11वी-12वीला लातूरला दयानंद आणि शाहूच्या नावानं यावं लागतं. घरातलं कुटुंब भाड्यानं लातूरमध्ये 10,000 रुपये भाडे देऊन राहावं लागतं. 12वी पास झालं, नीट आणि जे सिलेक्ट झाला तर तो जातो शासनाच्या कोट्यातनं. नाही झाला तर शेत विकून पुण्याला जावं लागतं. तिथं प्रोफेशनल कोर्सेसला भाग घ्यावा लागतो, प्रवेश घ्यावा लागतो. नोकरीच्या शोधामध्ये IT पार्कमध्ये कागद घेऊन हिंडावं लागतं. कसली शोकांतिका, काय कमवलंय आम्ही? आमच्या तिन्ही तालुक्याची शोकांतिका बघा. उदगीरचा भाग तसाच आज डेव्हलपमेंट दिसतीये, तर देवणीचा भाग उदगीरला अटॅच आहे म्हणून देवणीवाल्यांचा व्यापार चालतोय. शिक्षणाचा हब आमचं लातूर म्हणतोय. 11वी-12वी पुरता हब आहे. पुढे काय आहे लातूरमध्ये? पुण्याला नोकरीला जावं लागतं, हैदराबादला नोकरीला जावं लागतं लोकांना. मग माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या तिन्ही तालुक्यांमध्ये एखादी शैक्षणिक संस्था अशी यावी की जेणेकरून त्या ठिकाणच्या कॅम्पस सिलेक्शन्स व्हाव्यात, लोकांना नोकऱ्या रोजगार मिळाव्यात. कोणालाही वाटतं साहजिक आहे साहेब, मला त्यांना दोष द्यायचा नाहीये, पण तेलाच्या जागी तुपाचा दिवा लोकांच्या घरी लागला पाहिजे हो. आणि आम्ही नेतृत्व करायला निघालोय तर नेता म्हणजे पांढरे कपडे घालून फिरणं आणि निवडून येणं एवढंच नाहीये. नेता म्हणजे दिशा देणं आहे, समाजाला घेऊन चालणं आहे. आणि विधिमंडळात प्रश्न न विचारता इथं तुरीच्या वळीनं जर तूर गेलीये, नदीच्या काठानं जर खरडण झाली म्हणून जर आमदार फिरला आणि तिथं न बोलता जर बसला. 2016 पासून विम्याची बोंबाबोंब आहे आमच्या भागामध्ये. कुठं चाललाय विमा? यांची एकट्याचीच माफी झाली. कारखान्याला 420ची केस त्यांच्यावर आहे. माप संपत्तीचं कर्ज काढलं आणि शासनानं फेडलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि हे कॅबिनेट मंत्री होते. 48 का 41 कोटी रुपयाचं लोन सरकारने फेडावं यांचं. मग सगळ्यात मोठा माफीचा माणूस हाच सापडणार आहे देशामध्ये. मग आम्ही काय कमीवलं तर एक तिसरा माफी कमीवला का कर्जमाफीचा? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यांचं
काय धोरण आहे मला ते कळालं नाही. 15 वर्षे लोकांनी संधी दिली असेल, थोडी नाही दिली. या भागामध्ये आज इतर ठिकाणच्या मतदारसंघात बघा तुम्ही 2-2 हजार कोटी रुपयाचे त्यांनी निविदा दाखवतात आमदार. ते सत्य न सत्य मला काही माहिती नाही, पण इतर त्यांच्याही पक्षाची असतील तर 1.5-1.5, 2-2 हजार कोटीच्या निविदा येतात. एवढे रस्ते मंजूर. आमच्या भागामध्ये उजेडचा मांजरा नदीवरचा पूल विजयसिंह मोहिते पाटलांनी काहीतरी उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे कोणी एकेकाळीच्या गोष्टी आजही त्याच्यावरूनच वाहतूक होते. तो डबघाईला आलाय आणि म्हणतात रेल्वे घेऊन जातो गुलबर्ग्याला. कसं शक्य आहे हो? 50 कोटी मंजूर केले, कशाला केले? तर सर्वेला केले. सर्वेचा रिपोर्ट सांगा ना तुम्ही. रेल्वे बोर्डाची टीम आली होती, मी स्वतः त्यांना भेटलो होतो, आधी सर्वे केली. रेल्वे बोर्डाच्या सर्वेनं काय सांगितलं की फिजिबिलिटी काय, आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट करतो तर त्यातनं उत्पन्न काय होईल, किती मालगाडी जातील, रेल्वेला परत किती फायदा होईल, पॅसेंजर ट्रेन गेल्या तर त्यातनं किती उत्पन्न होणार आहे, ह्याचा रेशो असतो. सर्वे करणं म्हणजे ते फायद्याची आहे, तोट्याची आहे. तोटा असेल तर शासनाने किती सोसायचा, राज्य सरकारचा हिस्सा किती, केंद्राचा किती, हा भाग वेगळा. सर्वेमध्ये 50 कोटी संपून गेले. पुढे काय आहे? आज आपण पाहतोय ज्वलंत प्रश्न मराठवाड्यामध्ये बीड नगरचा रेल्वेचा गाजला गोपीनाथराव आज हयातीत नाही. त्यांच्याकडनं जर सहज सुलभ पद्धतीनं रेल्वे आणता आली नाही तर इथं रेल्वे येणार आहे. उगाच सांगायचं रेल्वे येणार आहे. आता तुम्हाला आम्हाला रेल्वे नाही हो, आम्हाला चालायला पाणी दिला, रस्ते नाही. तर लोकांना तुम्हाला सांगतो, पाणंद मुक्तीची संकल्पना आमच्याकडे डवले साहेब म्हणून कलेक्टर होते, अतिशय अधिकारी इतका चांगला मिळाला. त्यांनी पाणंद मुक्ती योजना लावली आमच्या जिल्ह्यामध्ये. आणि प्रत्येक शेतकऱ्याला काय वाटायचं, कलेक्टर माझा आहे, तो जायचा शासनाच्या पद्धतीनं तो अर्ज करायचा आणि पाणीमुक्तीची संकल्पना लावली. MRGS मध्ये त्यांनी यूज केलं. बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 50% पाणंदी मुक्त झाल्या. त्या मुक्त झालेल्या पाणंदीवर ह्या आमदारांनी आज तागायत मजबूतीकरणाचं काही केलंय का? नाही. BBM काही केलंय का? नाही. कार्पेटचं काही घडलंय का? अजिबात नाही. ते परत पाणंदी खोलगट झाल्या आणि ते नाले झाले दबून दबून दबून. कुठं चाललोय आपण? काय मतदारसंघाची हाल अपेष्टा आहे? आमदार खूप जरा उजेड पाहिजे. मला असं वाटतं की निलंगा विधानसभा मतदारसंघातील लोकांना उजेड करायच्या माध्यमातून उजेड दिसतोय. खरं तर सर विचारायचं, उजेडाची जी व्याख्या आहे ती म्हणजे अगदी आशेचा किरण असतो नाही का, आणि लोकांना वाटतं की अरे काहीतरी चांगलं व्हावं, कारण आपण वाट बघतोय काहीतरी चांगलं होईल याचीच. सर विचारावं असं वाटतं की तुम्ही आता मतदारसंघात फिरतायत, लोकांशी बोलतायत, याच्यामध्ये शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, सगळेच आहेत, व्यापारी आहेत, अगदी तरुण आहेत, तरुणी आहेत, माता भगिनी आहेत. तर लोक जेव्हा तुमच्याशी बोलतात नाही का, की आपला दादा म्हणून नाही का, आपला भाऊ म्हणून, त्यावेळेला लोकांचे काय प्रश्न असतात, काय लोकांच्या अडचणी आहेत ज्या तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत? खूप सुंदर प्रश्न विचारला. तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेस मी कोणत्याही गावामध्ये जातो, समोरून कोण येणार आहे मला माहित नसतं, लक्षात घ्या. आणि मजेशीर कल्पना घ्या, समोरचा माणूस ज्यावेळेस येतो, समूहाने येतो किंवा एकटा येतो, तो कोणत्या डिपार्टमेंटचा प्रश्न आणणार आहे ते माहीत राहत नाही. प्रश्न समोर आला तर त्याची सोडवणूक कशी करायची आहे ह्याचं प्रशासकीय नॉलेज आपल्याला पाहिजे. आपण घेस होण्याची ताकद आपल्याला हवी आहे. कारण की त्या बिचाऱ्याला रस्ता तरी कमीत कमी, कारण की सत्ता नाही आहे, अधिकारी आमच्या मुठीत नाहीत, दबावात नाहीत, भीतीत सुद्धा नाहीत आमच्या, कारण की ते सत्तेची अधीन असतात. आणि सत्ताधीश असे आहेत की अगोदरच्या काळामध्ये, जसं माझ्या वडिलांच्या काळामध्ये मी सत्ताधीश पाहत होतो, ती लोक सत्ताधीशा नोकरशाहींना व्यवस्थित सांभाळून घेऊन चालायचे. नोकरशाही पण अधिकार दाखवत नव्हती आणि राजकीय नेते सुद्धा अधिकार दाखवत नव्हते. एक समज होती, दोघांमध्ये समान होता. आज तसं नाही झालं. आज राजकारणी त्यांच्या पुरतं, त्यांच्या मतदारसंघापुरते खूप अधीन झाले आणि नोकरशाही त्यांना दबली गेली. नोकरशाहीमध्ये स्पार्क असतो, ते शिकलेले असतात. राजकारणी लोकांमध्ये तेवढं नॉलेज त्यांच्याबद्दल नसतं. एखादा टेक्निकल विषय असतो. आता DSRच्या रेटच्या संदर्भामध्ये एक विषय काढला तर बरेचशा पॉलिटिशियनला अडचणी निर्माण होतात. फिजिबिलिटी अडचण येते, बरोबर आहे. हे बसतं का न बसतं हे कळालं पाहिजे. ट्रान्सफॉर्मर बसवत असताना पासूनचा जर विषय काढला तर तेही अडचणीत जातो. पीक विमा नेमकं कोणत्या कंपनीकडे, आपल्याकडे प्रीमियम कितीचा बसतो. आता शासन रुपयामध्ये बदलवलं, शासन रुपये देतं तर आपल्या लोकांना का विमा मिळाला नाही. इतर जिल्ह्याचे लोक सुप्रीम कोर्टापर्यंत भांडणं करतात की माझ्या मतदारसंघाच्या शेतकऱ्याला विमा काही इन्शुरन्स मिळाला नाही, एवढं डॅमेज झालंय.
अहो, हे किचकट करून टाकलं या लोकांनी. ई सिस्टीम, ई पाहणी. लोकांना तुम्हाला खरं सांगू का साहेब, आज बायोमेट्रिक सुद्धा कळत नाही. बँकिंग करत असताना मी आज खात्रीला एक सांगतो, माझ्या मतदारसंघातल्या 10% लोकांना कळत असेल चेक लिहायचं. डीडी कळत नाही. हे जे हायटेक आले ना, ही टेक्नॉलॉजी असावी, विरोध नाही, पण टेक्नॉलॉजीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि नॉलेज, अवेअरनेस जो लोकांना पाहिजे तो निर्माण करायला पाहिजे. लोकांना त्याचं ज्ञान दिलं पाहिजे की सिस्टीम अशी आहे. या लोकांनी काय केलंय, निरीक्षक म्हणजे शिक्षण झालंय, TC आहे त्यांच्याकडे, पण जग माहीत नाही. राजकारणातल्या अगोदर कसं होतं, विचारांच्या प्रभावावर लोक करायचे. मला कळत असेपर्यंत तुम्हाला सांगतो, माझ्या गावांमध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा, अहो त्यांचा सुतार वेगळा, आमचा सुतार वेगळा होता, त्यांचा वारीक वेगळा होता, आमचा वारीक वेगळा होता. इथून सुद्धा म्हणजे घरं विभागली जायची. आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील यांनी त्यावेळेस काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करायचे. विचारांचा विरोध राहायचा आमचा आणि त्यांचा. व्यक्तिगत काही आमची त्यांच्या घराची दुश्मनी अजिबात नाही, आजही नाही आहे. पण विषय कसा आहे की एक कुटुंब निलंगेकर साहेबांचं काँग्रेस पक्षामध्ये आहे, दुसरं कुटुंब निलंगेकर साहेबांचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतं. जागा महाविकास आघाडीमध्ये 2014ला काँग्रेस पक्षालाच गेली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये शिवसेना नव्हती उद्धव साहेबांची. 19ला काँग्रेस पक्षालाच गेली. दोन्ही वेळेस अशोकराव पाटील निलंगेकर आमचे उमेदवार म्हणून लढले. आम्ही खूप प्रयत्न केला, परिस्थिती साथ दिली नाही. संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब ते निवडून आले. 2004 ते 2009 पर्यंत संभाजीराव पाटील आमदार आहेत. 2014 पासून 2024 पर्यंत 10 वर्ष संभाजीराव पाटील आमदार आहेत. त्यामध्ये ते कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले त्यांनी. मग मला एक सांगा की आमचा निलंगा 3 तालुक्याचा भाग आहे, सीमावर्ती भाग आहे, शेजारी बसवकल्याणचा व्यापार गगनाला चालतो. विचार करा, बाजूला उमरगा आहे चौरस्ता, उमरग्याला सुद्धा व्यापार आमच्यापेक्षा जास्त चालतो. आमच्याच निलंगा तालुक्यातला शिरसीचा व्यापार सुद्धा चांगला चालतो उमरग्याच्या जोडीला. पण आमच्या निलंग्याची बाजारपेठ का चालत नाही? इथल्या व्यापाऱ्यांना कोण पाठबळ देणार सांगा ना? व्यापाऱ्यांना दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, हमालांना दिलं पाहिजे, मजुरांना दिलं पाहिजे. इथं संकलन व्यापारात घडलं पाहिजे. एक हब तयार करता येतं. इंटरस्टेट जागा आहे ती, तेलंगणा जवळ आहे, कर्नाटक जवळ आहे, महाराष्ट्र चिटकून आहे. तर ह्या ठिकाणी व्यापार वाढतो, शिक्षण वाढतं, उद्योग व्यवसाय वाढू शकतात. पण तसं घडलं नाहीये. मतदारसंघाची जी ओळख असते, आज जेव्हा आपण बारामती असं म्हणतो, होय, बारामती लोकसभा नाही का, होय, तर अगदी सगळ्यांसाठीच तो मतदारसंघ आदर्श आहे खरं तर. होय, होय. तसं एक विचार असं वाटतं की निलंगा विधानसभा मतदारसंघ जर इथं जर तुम्हाला संधी भेटली, कारण लोकशाही आहे, मतदान प्रक्रिया असते आणि इथं कोणालाही संधी मिळू शकते, जो चांगला आहे तो, आणि चांगल्यालाच संधी द्यावी असं मला वाटतं. सर, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक याच्यावर जर काम करायची तुमच्यावर जर वेळ आली, म्हणजे आमदार झालात, तर काय नेमकं फोकस केलं असेल? मी पहिल्यांदा खरं सांगू, माझ्या जीवात तळतळ तळतळ वाटणारे शिक्षण नाही पोरांना आमच्या, नोकऱ्या नाहीत. पहिलं काम करेल जे कॅम्पस सिलेक्शन करणारे जे इन्स्टिट्यूट आहेत. आता उदाहरणार्थ नवले साहेबांचं आहे, डी वाय पाटील साहेबांचं आहे, अशी नामांकित इन्स्टिट्यूट आहेत तिथे पुण्यामध्ये. आपली लेकरं इथून तिथं जातात शिकायला. डी वाय पाटीलकडे ॲडमिशन घेतलं. योगायोग असा आहे की डी वाय पाटील साहेब माझे नातेवाईक आहेत. म्हणजे माझे जावाई आणि ऋतुराज पाटील हे सख्खे मावस. प्रयत्न करायचा आहे निलंग्याच्या 3 तालुक्याचं शिष्टमंडळ घेऊन जावं, त्यांनाच विनंती करावी, 1 युनिट आमच्या ह्या 3 तालुक्यासाठी काढा. तुम्हीच काढा, तुम्हीच जागा घ्या, तुम्हीच KG पासून PG पर्यंत तुम्हीच चालवा. तुमची ही मनातून तळमळ, माझी मनातून तळमळ. आमदार होईल अथवा न होईल मला त्याचंही काही दुःख नाही, सुख नाही. मला खरं सांगू का, माझ्या तालुक्यातली लोक शिकावी, इथूनच कुठतरी सिलेक्शन व्हावं. ते युनिट 3 मजली बिल्डिंग माझ्या 3 तालुक्याच्या सीमेवर तयार व्हावं. माझ्या 3 तालुक्याची लेकरं त्या डी वाय पाटील इन्स्टिट्यूटमध्ये शिकावी, बाहेर पडावी आणि नोकरी करावी. हा पहिला एक भाग आहे. दुसरा भाग की मी इथं लाईफ केअरला काम करत होतो उदगीरच्या हॉस्पिटलला. ती मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल होतं आमचं. अर्चना पाटील चाकूरकर त्यांनी काढलेलं होतं. अतिशय गुणवान डॉक्टर आहेत त्या, माझ्या मोठ्या बहिणीसारख्या.
अर्चनाताईमध्ये संवेदनशीलता आहे. ते युनिट उदगीरला झालं, त्याचं सब युनिट घ्यायच्या विचारामध्ये मी होतो. माझं ते प्लॅन होता. योगायोगानं त्यांच्या संचालक मंडळाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, ते युनिट बंद झालं. कालांतरानं असंच एखादं युनिट, आरोग्याचं एक हब, की जे GP करतात, जनरल प्रॅक्टिस करणारे बरेच प्रॅक्टिशनर्स आहेत आमच्या खेडेगावामध्ये. काही BMS आहेत, काही BHMS आहेत, काही MBBS आहेत, काही PG आहेत, काही डिप्लोमा होल्डर्स आहेत. ह्या सगळ्यांना कलेक्टिव्ह मेरिटनं एकत्र करावं, त्यांची स्वतःची प्रॅक्टिस चालवावी आणि त्यांच्याकडनं रेफरल जे आपण बाहेर पाठवतो की न्यूरोलॉजीसाठी आम्हाला सोलापूरला वळसंकर याद येतात, काही झालं तर लातूरला इथं सह्याद्री आहे, बरेच आहेत, विवेकानंद आहे, सगळे MIT आहे. थोडं क्रिटिकल वाटलं तर आम्हाला एशियन आहे, AIG आहे, अपोलो आहे हैदराबादला, रुबी आहे, इकडं जातात. ह्या लोकांना त्या ठिकाणी जाईपर्यंतचा जो ड्युरेबिलिटी टाईम आहे ना कॅज्युअलिटीमध्ये, मी डॉक्टर आहे, त्याच्या प्रत्येक हृदयामध्ये जिवंत राहण्याची एक उर्मी असते त्या पेशंटमध्ये, मला जिवंत राहायचं आहे. आणि डॉक्टर म्हणून आम्हाला ते टिकवून त्यांना वाचवण्याची एक धडपड असते आमच्या जीवात. ते जर तिथं उभा केलं, 100 पैकी 20 पेशंट निलंग्याच्या ठिकाणी जर सुरक्षित करता आले आपल्याला, त्याच्यापेक्षा सुखाचा काय क्षण राहणार आहे. त्या माझ्या निलंग्यामध्ये जर अँजिओप्लास्टी झाली किंवा एखादं बायपास झालं आणि तिथं जर पेशंट वाचला, आणखी काय कमाई पाहिजे सांगा. निश्चितच मला असं वाटतं की आपल्याला आपल्या मतदारसंघाचा अभ्यास पाहिजे, जो तुमच्याकडे आहे साहेब. मला एक विचारायचं वाटतं साहेब की अनेक बाबी करत असताना जेव्हा लोक आपल्याला विचारतात नाही का, कारण लोक आपल्याला मतदान करणार असतात तर त्यांनी पुढची व्यक्ती पाहिली असते आणि व्यक्ती पाहून लोक मतदान करतात. साहेब विचारायचं वाटतं की मागच्या किती वर्षापासून आपण या सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय आहात आणि आजवर जे उल्लेखनीय कामं केली आम्हाला ती ऐकायची, म्हणजे कुठलं पद नसतं ना. मुळात असं आहे की माझे वडील त्या भागाचं नेतृत्व करायचे, स्वर्गीय विश्वंभरराव पाटील उजडकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते. बरेच वेळेस त्यांनी जिल्हा परिषद लढवली, जिल्हा परिषदला निवडून आले. उस्मानाबाद जिल्हा होता त्यावेळेस आमचा. आणि तत्कालीन पिरियडमध्ये काय होतं की जिल्हा परिषदेचे मेंबर पंचायत समितीचे सभापती होता येत होता आणि ते पंचायत समिती निलंग्याची माझे वडील दोन वेळेस काहीतरी सभापती होते, उपसभापती होते. त्या परिसरामध्ये काय झालं की निलंगेकर साहेबांच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्ष श्रीपतराव साळुंके साहेबांच्या नंतर माझ्या वडिलांनी आणि स्वर्गीय मधुकरराव सोमवंशी साहेबांनी लढा देत राहिले. लाल बावट्याचं निशाण त्यांनी फडकवत राहिले. 95 ते 99च्या पिरियडमध्ये कॉम्रेड माणिक जाधव साहेबांच्या रूपाने त्यांनी आमदार स्वतःचा निवडून आणला. माझा जन्म 71चा आहे. मी 10वी पर्यंत औरंगाबादला पब्लिक स्कूलला शिकायला होतो. कालांतरानं 82 पासून वडिलांच्या सोबत फिरणं असायचं माझं. आणि त्या चळवळीमध्ये उद्धवराव दादा, इथं लातूरला जॉर्ज फर्नांडिस साहेब आले होते, काळपूरला येचुरी साहेब गेले 2 दिवसाखाली, ते आले होते. या लोकांची भाषणं ऐकायचा. विश्वनाथ प्रतापसिंगाचं सरकार आलेलं, जनता दलाचं चिन्ह त्यावेळेस आलेलं, शेकाप जनता दलची युती काही कळत नव्हती, पण आम्ही ऐकायचो आणि फिरायचो. 95ला ज्यावेळेस आमदार कॉम्रेड माणिक जाधव झाले त्यावेळेसपासून मी थोडासा सक्रिय झालो. आणि मी जस्ट पासआउट होऊन आलेला डॉक्टर. माझे वडील बंधू आहेत आबासाहेब पाटील, ते पंचायत समितीला पहिल्यांदा थांबले आणि 97 ते 2004च्या काळ म्हणजे 2च्या काळामध्ये ते पंचायत समिती उजेड मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळेस आमची निलंगा पंचायत समिती होती. 99ला तालुक्याचं बायफर्केशन झालं, शिरांपूर तालुका तयार झाला. बंधूच्या सोबत काम करत असताना लोकांचा संपर्क वाढत गेला. वडील खूप आजारी होते, 4ला गेले ते. वडिलांच्या सोबतीनं ज्या लोकांनी लाल निशाण सोबत घेऊन संघर्ष तयार केला विचारांचा काँग्रेस सत्तेच्या विरोधामध्ये, वडिलांच्या गेल्यानंतर त्या लोकांना पांघरून घालायला कोणीच नव्हतं. आम्ही दोन्ही मुलं तशी अजाण होतो. वडील भाऊ माझे पंचायत समितीला मेंबर होते, मुलांच्या शिक्षणासाठी ते लातूरला आले. नंतर कालांतरानं ज्या लोकांनी वडिलांना साथ दिली त्यांच्यावर प्रचंड अत्याचाराने चालू झाले सत्तेच्या माध्यमातून. त्यांचे प्रश्न दबले चालले, त्यांना वाचा फोडायला कोणीच नव्हतं. आणि माझा दवाखाना शिवरात पाळला होता. लोक माझ्याकडे यायचे, विश्वंभराचा मुलगा, आमचं असं काम आहे. मी त्या ऑफिसला जायचो, बंधूचं पत्र घ्यायचं, काम करून घ्यायचं.
त्यातनं मार्ग निघाला की लोकांचं काम झाल्यानंतर जे समाधान डोळ्यात नाशवू निघायचं ना, मला तिथं क्लिक झालं की आता माझा रस्ता ही आहे, की लोक माझ्याकडे उभीच आले नाहीत. इसका मतलब है मैं चलता गया, कारवा खुद को बनता गया. बहुत बढिया. म्हणजे वडिलांचा खरं तर हा वारसा आहे. पुन्हा तुमचे बंधू पंचायत समिती सदस्य होते नाही, आणि 2004ला म्हणजे वडिलांना देव आज्ञा झाली खरं तर. आणि तिथून पुढं की या विधानसभा मतदारसंघामध्ये, या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये जे आपली माणसं आहेत किंवा सगळीच माणसं की ज्यांना आपल्या आधाराची गरज आहे, अशा लोकांना आधार देत गेलात. मला एक साहेब विचारावंसं वाटतं की या पूर्ण प्रवासामध्ये म्हणजे 2004 ते आता 2024 आहे, 20 वर्षाच्या या प्रवासामध्ये तुम्ही एक नाही तर अनेक माणसं तुम्ही जोडलेली आहेत. अनेक जाती धर्मातली माणसं आहेत आणि विविध स्तरातली तरुण आहेत, वयस्कर आहेत. तर त्यांची जी अपेक्षा आहे की साहेबांनी एकदा उभा राहावं, तर एक विचारावंसं वाटतं की नेमकी तयारी कशी करत आहात नेमकी, कारण तयारी करण्याच्या पद्धती वेगळ्याच करतात. साहेब 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. वडील होते, वडिलांनी शेका पक्षाचं इथलं अस्तित्व अडचणीत असल्यामुळे वडिलांनीच संमती दिली आणि मला स्वतःला सोबत घेऊन योगायोग असा झाला होता की पवारसाहेब आले होते उस्मानाबादला पक्ष स्थापन व्हायच्या अगोदर. त्यांनी वडिलांना बोलवून घेतले होते, वडिलांचे जवळ चांगले संबंध होते. आणि बाई तुम्ही इकडं, वडील मला वय झाले, माझा एवढा मुलगा मी तुमच्याकडे घेतो सांभाळा, म्हणून मला तिथं प्रवेश करण्यात आला. वय वर्ष असेल माझं 26, 27, 28चा दरम्यानचं. मला म्हणजे काही कळत नव्हतं, फक्त भाषण ऐकायचा नाद होता आणि माझा प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. मी 10 जूनचा कार्यक्रम अटेंड केला. नंतर पवारसाहेबांच्या सानिध्यामध्ये समजत गेलं. नंतर पुढे असं झालं की लोकांची काम करत असताना पक्ष संघटन पाठीमागं असेल तर त्याला गोडवा येतो आणि कामं लवकर होतात. एकट्याने काम करणं आणि संघटनेतून काम करणं आणि सत्तेतला पक्ष न गणच्यानंतर विलासराव साहेब इथं मुख्यमंत्री झाले आणि सत्तेच्या माध्यमातून मग विजयसिंह मोहिते पाटील असतील, जयंत पाटील साहेब असतील, तत्कालीन डॉक्टर पद्मसिंह पाटील होते. या सगळ्या लोकांनी या भागातले काही विषय घेऊन गेले तर ते मदत करायची. आणि अशी काही मोठी कामं जी होती की च्या पलीकडे जाऊन भूमिका करावी लागायची. गेटकेंचा विषय होता आमचा. इकडली कारखानदारी बरीच लोकांच्या ताब्यात होती आणि ते काय करायचे की गेटकेन आणायचे आणि आमचा ऊस मागे टाकायचा, लोकांना भाव मिळत नव्हता, त्याच्याबद्दलची आंदोलन होती. पवारसाहेब कृषी मंत्री असताना आम्ही तोही विषय केला, त्यांनी मदत केली, तोही प्रश्न सॉल्व्ह झाला. पाण्याचे विषय होते. योगायोगानं काय झालं की 2009च्या नंतर ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील साहेब आले. मी पंचायत राज विकास परिषदेला राज्याला सदस्य म्हणून त्यांनी माझी घेतलं. मी संसदेला काही पेपर लिहिले होते की MRGES मधल्या काही त्रुटी आहेत की यामध्ये आपण आता DSRचा आताच विषय काढला होता की मूलभूत सुविधेच्या हेडमध्ये जयंत पाटील साहेबांचं इनोव्हेशन आहे. ते 25-15 हेड त्यांनी केले, तयार केलं. ते 25-15चं हेड असो, इको विलेजची संकल्पना असो, मी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत गेलो. मंत्रालयामध्ये येणं जाणं वाढलं. परिषदेच्या नावानं मी साहेबांना विनंती करायची आणि पैसे ग्रामपंचायतींना वर्ग करायचे. साहेब या भागामध्ये प्रचंड निधी उभा करून दिला सरपंचांना त्या गावच्या विकासासाठी त्या काळामध्ये 14पर्यंत. 14च्या नंतरचा जो पिरियड आला, सत्तेपासून आम्ही दूर गेलो. वेगळ्या विचाराचं सरकार देशात आणि राज्यातही आलं. वाटलं होतं की ते सरकार कदाचित आमच्यापेक्षा चांगलं करेल. आम्ही सुरुवातीला त्यांना विरोधी केला नाही, आनंद वाटला. लोकांना चेंज हवाय, आमच्यातली काहीतरी चुका घडल्या होत्या म्हणून लोकांनी बदल केला. आम्ही स्वीकारलं, तो बदल स्वीकारला, पराभव मान्य केलं होतं. लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, तसेच मग निदर्शने केली, कलेक्टर ऑफिसपर्यंत निदर्शने केली, संप केले, उपोषण केले, रस्ता रोको केला, लोकांसाठी केला. 14च्या नंतर जसं जसा काळ पुढे जात गेला, भ्रमनिरास झाला. आमचा तर झालायच, लोकांचाही झाला. लोकांना हे द्वेष आणि मस्तर, जात आणि धर्म ह्याच्यामध्ये गुरपटून क्लेश राजकारण नकोच आहे. लोकांना आता TV लावल्या कळच यायला लागल्या. ती भाषा आहे काय ऐकायची. सहकुटुंब आपण बातम्या ऐकू शकणार, सिरियल तर लांब गेले. तुम्ही इमानदारीने सांगा, लाज वाटलेली होती काय शब्द बोलतात नेते मंडळी, कशा स्वरूपात बोलतात. नाही, अगोदरच्या नेत्यांची भाषण ऐकले ना, बापूसाहेब सभ्य संस्कृती.
अहो साहेब, तुम्हाला सांगू का, आमचा भाग बापूसाहेब काळदार त्यांची भाषण ऐकायला एसटीची तिकीटं घालून लोक दूरवर टपावर बसून यायची आणि तेवढे लाडवी शब्द आम्ही ऐकायचो. आम्ही ती शब्द ऐकू ऐकू मोठी झालोय. असं नाहीये, व्यक्तिसापेक्ष आपण दुश्मनी काढत नाहीये. विरोधक म्हणजे तो माझा दुश्मन आहे. आता संभाजी पाटलांच्या विरोधामध्ये मी उमेदवारी मागितली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी पवार साहेबांकडे मागणी केली आहे. पक्ष जर जिम्मेदारी दिला तर मी इमानदारीनं मी ह्या जनतेची सेवा करणार. आणि समजा शेवटी हे आहे, आमदार होईना किंवा न होईना, पण माझं एक स्वप्न आहे साहेब, एक शैक्षणिक संकुल आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये कुठलं तरी एक आणावं हातापाया पडून, एक आरोग्याचा विषय निर्माण व्हावा, तिसरा बाजार समिती आणि डेव्हलपमेंट सहकार्याचे तिथं व्हायला हवी, कृषी प्रक्रिया उद्योग व्हायला हवेत, बँकिंग, तुम्हाला बँकेचा एक विषय, भरपूर लोकांमध्ये स्किल आहे आमच्या भागात. स्किल नाही असं नाही का, लोक दोषी नाहीत, त्याला स्किल आहे, कला आहे. बँक काय म्हणते, फायनान्ससाठी तुमचं स्वतःची मॉर्गेज प्रॉपर्टी शहरातलीच पाहिजे. हा कशासाठी भानगडी करते? आमची लेकरं उपाशी आहेत हो. त्यांना तुम्ही 10,000 रुपये द्या, त्यांनी नगदी 5-25 हजाराचं उत्पन्न काढतात. त्यांना बीज भांडवलाची गरज आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक पिकावर देते, प्रक्रियेवर द्यायला आणखी चालू नाही. आत्ता फळबागेवर धीरज देशमुखांनी एक निर्णय केला, त्याचं मी स्वागत केलंय. त्यांनी काल परवा ड्रॅगनसाठी कर्ज पुरवठ्याची चालू केलं जिल्हा मध्यवर्तीकडनं. असंच प्रत्येक फळपिकाला द्यावं, कारण का जोपर्यंत आपण हॉर्टिकल्चरवर येणार नाही साहेब. ऊस शेती, सोयाबीन शेती, तूर आणि हरभरा, अगोदर काय होतं, कापूस आणि हायब्रिड होती, मूग उडदावर आलो आम्ही, नंतर आता सोयाबीन हरभऱ्यावर, तुरीवर आहेत, थोडाफार ऊस झाला. आता थोडंसं आणखी ॲडव्हान्स व्हायला पाहिजे. माझे तिन्ही तालुके इथं फ्लोरिकल्चर यायला पाहिजे. फुलाची शेती हैदराबाद जवळ आहे आम्हाला. जरबेरासारखे फुलं झाली तर 10 रुपये 12 रुपयाला काडी चालली येते. पॉलिहाऊस व्हायला पाहिजेत, फळबाग झालं पाहिजे, नुसतं ड्रॅगनच होऊन जमणार नाही, डाळिंबी झालं पाहिजे, चांगली काळी माती असेल तर केळी पण झाली पाहिजे. असं जोपर्यंत आपण हॉर्टीवर येणार नाही तोपर्यंत मेगा अमाऊंट आपल्या लोकांना उपलब्ध होणार नाही. बस मन में है विश्वास, मैं कुछ करना चाहता हूँ. मला असं वाटतं की प्रेक्षक ऐकत आहेत की तुमचा जो उमेदवार आहे काय नेमकी नवीन काय नाही, कारण त्या जुन्या गोष्टी नको, मला काहीतरी नवीन द्यायचं आहे. मग माझे मुद्दे कुठले आहेत? मुद्दे फार नसतात लोकांचे. शिक्षण, दर्जेदार शिक्षण, चांगलं शिक्षण, जगाच्या स्पर्धेमध्ये आमच्या लेकरांना टिकवेल असं शिक्षण, उत्तम आरोग्य, आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो की त्यांच्या हाकेला ओ देणारी व्यक्ती पाहिजे, नाही का? कारण लोकांनी हाक मारावी आणि आपण पुढं असावं, आणि अशी व्यक्ती जर तुमच्या समोर असेल तर निश्चितपणे लोक विचार करतात. सर, एक विचार असं वाटतं की न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे, तुमची मुलाखत ते पाहत आहेत, आणि यात खास करून निलंगा विधानसभा मतदारसंघातील तमाम माता भगिनी, शेतकरी, शेतमजूर, अगदी सगळेच तरुण तरुणी, व्यापारी, हे सगळे जर तुम्हाला ऐकत आहेत तर त्यांना आपण काय आवाहन करू इच्छिता? खरं सांगू का तुम्हाला, आपल्यात बदल करावा ही माझी संकल्पना. तुम्हाला पटते का? नेतृत्व बदलाचा विषय मी मांडत नाहीये, विकासाचा बदल हवा आहे. जे अगोदर नाहीये ते आपण आता सुधारावं लागेल. आपली आर्थिक क्रांती घडवावी लागेल. 4 पैसे लोकांच्या घरामध्ये जमले पाहिजेत, सेव्हिंग झाली पाहिजे, उत्पन्नाचे सोर्सेस वाढले पाहिजेत. हे सगळं करायचं असेल तर प्रत्येकानं समाजकारणापेक्षा आता राजकारणावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. सत्तेची गंध तुमच्या घरापर्यंत पोचली पाहिजेत. तुमच्याच आशीर्वादानं जर मला संधी मिळाली, तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना एक वेळेस मला संधी द्यायला सांगा. तिकीट महाविकास आघाडीचं जर मला मिळालं तर काँग्रेस पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांचा स्वाभिमान राखण्याची माझी भूमिका असेल. तेवढंच शिवसेनेच्या लोकांना सुद्धा माझ्या खांद्यावर घेऊन चालण्याची जिम्मेदारी असेल. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य घटकाचा जो सिंगल माणूस आहे त्याला केंद्रबिंदू ठेवू. लहान मुलगा असेल, शाळेत असेल, मुलगी असेल, वृद्ध पालक असतील, त्यांना विरंगुळ्याचं सुद्धा साधन नाही. आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये वृद्धांना जगण्यासाठी फक्त संजय गांधीच्याच पगारीवर जगावं का? काही मुलं सांभाळत नसताना सुद्धा त्या वृद्धांसाठी आपल्याला काहीतरी व्यवस्था करावी. बदल करूया हो. तुम्ही माझी साथ द्या, मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही साथ द्या, मी तुमच्या सोबत आहे. नमस्कार. बापू, आपणा बापू, कारण बापू या शब्दामध्ये फार गोडवा आहे. कारण पहिल्यापासूनच या ठिकाणी बापू असं म्हटलं की असं वाटतं की ती व्यक्ती आपल्या जवळची आहे, आपल्या घरातली आहे,
आणि डॉक्टर साहेब त्यांचं स्वतःचं नाव बापूसाहेब. मला असं वाटतं की बापूसाहेब असं म्हणण्यापेक्षा बापू म्हणलं अधिक चांगलं नाही का, कारण ती व्यक्ती आपल्या जवळची वाटते. अगदी पहिल्यापासूनच या ठिकाणी जो छंद आहे, जी आवड आहे, कारण स्वतः ते डॉक्टर आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते सुखी आहेत, बऱ्यापैकी जम बसला आहे. परंतु हे जे पुढचं आहे समाजकारण, ते अगदी वडिलांचा जो विचार आहे, वडिलांचा जो वारसा आहे, तो कणखरपणे मला पुढे चालवायचा आहे. आणि माझ्या पाठीवर जर हात कोणाचा असेल तर साक्षात या ठिकाणी देवाचा, म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब. आणि लोकांना माहित आहे की ज्या व्यक्तीच्या पाठीमागे पवार साहेब असतात ती व्यक्ती निवडून येतेच. साहेब, मी एवढं सांगेल की साहेब तुम्हाला संधी देतील, पक्ष तुम्हाला संधी देईल आणि पुढील काळामध्ये या विधानसभा निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये जे लोक आहेत, जे मतदार बांधव आहेत, सुजाण मतदार बांधव तुम्हाला स्वीकारतील. निश्चितपणे या ठिकाणी डॉक्टर बापूसाहेब उजेडकर पाटील यांच्या साधला संवाद, घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.